वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या अलका पेंदोर या महिलेचा मृतदेह वन विभागाने कुटुंबियांना माहिती न देता घटनास्थळावरून हलवल्याने आज सोमवारी गोंडपिंपरीमधील संतप्त नागरिकांनी अहेरी नागपूर राज्यमार्गावर ठिय्या आंदोलन केले। वाघाला तात्काळ जेरबंद करण्याच्या मागणीला घेऊन नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले। वाघाच्या बंदोबस्ताच्या मागणीसाठी नागरिक चांगलेच आक्रमक होऊन राष्ट्रीय महामार्गावर तणावाची स्थिती निर्माण झाली होती। गोंडपिंपरी तालुक्यातील गणेशपिंपरी गावात रविवारी सायंकाळी वाघाच्या हल्ल्यात अलका पेंदोर या महिला शेतकऱ्याचा मृत्यू झाला। त्यामुळे गावात भीती व दहशतीचे वातावरण आहे। शेतात काम करण्यासाठी गेलेल्या अलका पेंदोर या उशिरापर्यंत घरी पोहोचल्या नाहीत। त्यामुळे गावकऱ्यांनी शेतशिवार गाठले असता शेतात मृतदेह आढळून आला। या घटनेनंतर परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे। वाघाला पकडण्यासाठी वनविभागाने गस्त वाढवली, मात्र वनविभागाला यात अपयश आले। वनविभागाने कुटुंबियांना माहिती न देता घटनास्थळ येथून मृतदेह हलवल्याने संतप्त नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग बंद केला। आज सोमवारी अहेरी नागपूर राज्य मार्गावर नागरिकांनी ठिय्या आंदोलन केले। आज गोंडपिंपरीमधील बाजारपेठ बंद करण्यात आली होती। वाघाला तात्काळ जेरबंद करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली।